त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 39 सॉल्व करणार आहे. कन्सिडर टू SHMs along the same straight line. x1 is equal to a1 sin in bracket omega t plus phi 1, x2 comma x2 is equal to a2 sin omega t plus phi 2, okay, comma, where a1 and a2 are their amplitudes and phi 1 and phi 2 are their initial phase angles. ओके, तर आपल्याला दोन SHMs दिलेले आहे स्ट्रेट लाईनमध्ये, x1 आणि x2 दिलेले, त्याचं इक्वेशन पण आपल्याला दिलेलं आहे. a1 ॲम्प्लिट्यूड आहे, a2 ॲम्प्लिट्यूड आहे, phi 1 आणि phi 2 त्याचं इनिशियल फेज अँगल दिलेलं आहे. इफ द टू SHMs मीट सायमल्टेनियसली अँड कॅपिटल R इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, ते दोन्ही SHM एकमेकांना मीट होत आहे सायमल्टेनियसली, कॅपिटल R हा त्याचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. तर आपल्याला सांगितलं आहे मॅच कॉलम फर्स्ट विथ कॉलम सेकंड. हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. त्या ठिकाणी आपल्याला दोन कॉलम दिलेले आहे, कॉलम 1 आणि कॉलम 2. कॉलम 1 मध्ये फर्स्ट दिलेला आहे द टू SHMs आर इन फेज, कॉमा a1 इज इक्वल टू a2 विच इज इक्वल टू a. त्याच्यात कॉलम सेकंडमध्ये p दिलेला आहे, r इज इक्वल टू a1 प्लस a2. सेकंड पार्ट जो आहे कॉलम 1 मधला सेकंड पार्ट, द टू SHMs आर इन फेज, कॉमा a1 इज नॉट इक्वल टू a2. इकडे कॉलम सेकंडमध्ये q दिलेला आहे, r इज इक्वल टू 0. कॉलम फर्स्टमध्ये थर्ड पार्ट दिलेला आहे, द टू SHMs आर 90 डिग्री आउट ऑफ फेज, कॉमा दिलेला आहे a1 इज इक्वल टू a2 विच इज इक्वल टू a. आणि कॉलम सेकंडमध्ये r दिलेला आहे, कॅपिटल R इज इक्वल टू 2a. आणि कॉलम फर्स्टमध्ये फोर्थ पार्ट दिलेला आहे तुम्हाला, द टू SHMs आर 180 डिग्री आउट ऑफ फेज, कॉमा a1 इज इक्वल टू a2. आणि कॉलम सेकंडमध्ये दिलेला आपल्याला s इज इक्वल टू s दिलेला आहे s, आणि त्याच्यात दिलेला आहे r इज इक्वल टू √2 अंडररूटच्या बाहेर a. तर असा हा कॉलम दिलेला आहे. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जो ऑप्शन आहे a, ते आहे फर्स्ट इज मॅच विथ p, कॉमा सेकंड मॅच विथ r, थर्ड मॅचेस विथ q and fourth match with S. B option आहे first match with S, second match with R, third match with Q and fourth match with P. C option आहे first match with R, second match with P, third match with S and fourth match with Q. आणि लास्ट ऑप्शन D, first matches with R, second match with S, third match with P and last fourth match with Q. या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला आपण सॉल्व करू आणि मग डिस्कस करू. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन SHM दिलेले आहे एका स्ट्रेट लाईनवरती, आणि त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पण दिलेलं आहे. तर फर्स्ट जे डिस्प्लेसमेंट आहे तर ते आहे तुमचं x1, आणि x1 दिलेलं आहे तुम्हाला a1 साइन ओमेगा टी प्लस phi 1. तर हे पहिलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे. सेकंड जे इक्वेशन आहे ते x2 आहे, आणि ते आहे a2 साइन ओमेगा टी प्लस phi 2. असे दोन तुम्हाला इक्वेशन दिलेले आहे डिस्प्लेसमेंटचं. a1 आणि a2 हे दोन ॲम्प्लिट्यूड दिलेले आहे, phi 1 आणि phi 2 हे त्याचे इनिशियल फेज अँगल दिलेला आहे. ओके, तर हे दोन्ही मीट होणार आहे, आणि r जो दिला आहे तो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे. असे दोन SHM जर एकत्र केले तर त्याचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला असतो a1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 a2 कॉस ऑफ, या दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे तो काय करणार phi 1 मायनस phi 2, आणि प्लस असेल तुमचा a2 स्क्वेअर. हा झाला तुमचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला. ओके, असं दिलेलं आहे. तर या केसमध्ये आपल्याला एक टेबल दिलेलं आहे कॉलम 1 आणि कॉलम 2 मध्ये. तर याला आपल्याला काय करायचं, मॅच करायचं आहे. तर या टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला कॉलम 1 दिलेला आहे, कॉलम 1, आणि त्याच्या शेजारी आपल्याला कॉलम 2 दिलेला आहे. कॉलम 1 आणि कॉलम 2 याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅच फाईंड करायचं आहे. तर एक काम करतो, आता मी पहिले डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करू, कॉलम ड्रॉ करून घेऊ, आणि नंतर मग आपण याला डिस्कस करू कोणत्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे. ठीक आहे. असं दिलेलं आहे. तर पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट दिलेलं आहे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे टू SHMs आर इन फेज.
दोन SHM मी शॉर्टमध्ये लिहितो इन फेज असणार. इन फेजचा अर्थ आणि आउट ऑफ फेजचा अर्थ. इन फेजचा अर्थ एकतर तो फेज डिफरन्स जो आहे तर तो एकतर आपला 0 असेल, इन फेजसाठी घेतो आपण इन फेज, तो एकतर 0 असेल नाहीतर 2 पायच्या मल्टिपल असेल किंवा त्याच्या पुढचा 4 पाय असेल. त्याच्या पुढे किती घेतला 6 पाय, म्हणजे इवन पाय जर असेल तर ते कोणते असतं तर इन फेज. आणि आउट ऑफ फेज जर घेतलं आउट ऑफ फेज तर या आउट ऑफ फेजमध्ये अजून फेज डिफरन्स असतो φ1 - φ2. एक तर पाय असेल, 3 पाय असेल, 5 पाय असेल, ओके 7 पाय असेल. तर या पद्धतीने ऑड पाय जर असेल तर ते कसे असतात आउट ऑफ फेज. आणि फेज डिफरन्स जर इवन पाय असेल तर ते कोणते असतं तर इन फेज. ओके, तर या ठिकाणी दिलेलं आहे इन फेज दिलेलं आहे तुम्हाला आणि ॲम्प्लिट्यूड मात्र सेम दिलेला आहे. A1 जेवढा आहे तेवढाच कोणता A2 आणि विच इज इक्वल टू काय तर A. आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे पी ऑप्शन दिलेला आहे. पी साठी तुम्हाला आर ची व्हॅल्यू दिलेली आहे ती काय दिली आहे तर A1 + A2. हे झालं तुमचा फर्स्ट कॉलमचा पहिला पार्ट झाला. आता सेकंड जो दिलेला आहे सेकंडमध्ये दिलेला आहे तुम्हाला 2 SHMs आर इन फेज. ते पुन्हा आपल्याला इन फेजच दिलेलं आहे. मग फेज डिफरन्स तुम्ही 0 2 पायच्या टर्ममध्ये घेऊ शकतात. ओके, पण या केसमध्ये A1 इज नॉट इक्वल टू A2 दिलेलं आहे. ओके, आणि त्याचं या पार्टमध्ये सेकंड कॉलममध्ये दिलेलं आहे Q आणि Q दिलेलं आहे R इज इक्वल टू 0. थर्ड याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला थर्ड याच्यामध्ये 2 फेज आर 90 डिग्री आउट ऑफ फेज. तर जो फेज डिफरन्स आहे म्हणजे काय φ1 - φ2 तो आउट ऑफ डिग्री म्हणजे किती 90 डिग्री दिलेला आहे. π/2 रेडियन इतकं दिलेलं आहे तुम्हाला. ओके, आणि ॲम्प्लिट्यूड जे आहे A1 इज इक्वल टू काय A2 आणि विच इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला A दिलेला आहे. आणि याच्यासाठी R जो दिलेला आहे आरचा ऑप्शन आहे कॅपिटल R इज इक्वल टू 2A. आणि लास्टवाला दिलेला आहे तुम्हाला फोर्थ नंबरचा कॉलममध्ये तो दिलेला आहे 2 फेज आर 180 डिग्री आउट ऑफ फेज. 180 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजे φ1 - φ2 जो आहे तो किती दिला आहे तर 180 डिग्री आउट ऑफ फेज दिलेला आहे. पण या केसमध्ये दिलेला आहे A1 इज इक्वल टू A2. या दोघांची व्हॅल्यू काय आहे सेम आहे म्हणजे A असेल. ओके, A1 इज इक्वल टू A2 विच इज इक्वल टू A. ते दिलेलं नाही पण आपण लिहून टाकू A1 इज इक्वल टू A2 म्हणजेच तो सेम ॲम्प्लिट्यूड असणार आहे. आणि याच्यामध्ये यस ऑप्शन दिलेला आहे आणि तो दिलेला आहे R इज इक्वल टू √2A. तर या कॉलमला आपल्याला काय करायचं आहे मॅच करायचं आहे आणि कोणतं मॅचिंग या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर इन फेज आणि आउट ऑफ फेजची गोष्ट समजलेली आहे. आता एक एक आपण या ठिकाणी बघणार आहे. इन फेज दिलेला आहे A1 आणि A2 ची व्हॅल्यू सेम आहे. मग पहिल्या याचा आन्सर आपण फाइंड करू. पहिल्याचा आन्सर ऑप्शन या ठिकाणी फायनल आन्सर या ठिकाणी राईट करतो. ज्याचं ज्याचं मॅच भेटले ते या ठिकाणी आपण मॅच करू. इन फेज दिलेला आहे म्हणजे φ1 - φ2 याचा आन्सर किती असणार 0 डिग्री घेऊन टाकू स्टार्टिंगचाच. मग R जो दिलेला आहे आरचा फॉर्म्युला आणि आणखीन एक कंडिशन काय आहे A1 इज इक्वल टू A2 विच इज इक्वल टू A. मग A1च्या जागी काय टाकायचं A² प्लस 2 टाइम्स A इंटू A झाला A² आणि इंटू कॉस ऑफ झाला तुमचा 0 डिग्री आणि प्लस A2² आहे त्याच्या जागी काय केला A. A1च्या जागी A टाकलाय A2च्या जागी पण A टाकलाय A इंटू A² कॉस 0 डिग्री आणि इंटू A2च्या जागी पुन्हा A². कॉस 0 डिग्री किती असतो 1 आणि कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू आपण 1 या ठिकाणी पुट करू. A² प्लस 2A² प्लस पुन्हा करायला A². कॉस 0ची व्हॅल्यू 1 आणि या सगळ्यांचे जर ॲडिशन केलं तर 1 + 2 3 3 + 1 किती झाला 4. मग R इज इक्वल टू करायला √4A². आता या दोघांचा स्क्वेअर रूट घेता येईल. 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे 2 आणि A² कोणाचं आहे Aचं म्हणजे आन्सर काय येणार आहे 2A. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर पहिल्या कॉलममधलं पहिलं आणि दुसऱ्या कॉलममधलं R इज इक्वल टू 2A म्हणजे R म्हणजे फर्स्ट याचं R सोबत या ठिकाणी काय भेटतं आपल्याला मॅच या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. मग फर्स्ट कॉलममधला पहिला आणि सेकंड कॉलममधला R या दोघांचा आपल्याला मॅच या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. ओके, फर्स्ट झालं. आता सेकंड टर्मकडे या ठिकाणी आपण मूव्ह करणार आहे. सेकंड टर्म काय असेल ते बघू आपण. ठीक आहे, तर सेकंड टर्ममध्ये दिलेलं आहे तर दोन्ही इन फेज आहे पण A1 आणि A2 सेम नाही आहे. ओके, इन फेज आहे याचा अर्थ φ1 - φ2 तो किती असेल 0 डिग्री पण A1 इज नॉट इक्वल टू A2. चला तर मग याला सॉल्व करू. मग R इज इक्वल टू √A1² मी तसाच ठेवला प्लस 2 टाइम्स A1 A2 तोही तसाच ठेवला कॉस ऑफ 0 डिग्री आणि प्लस काय असेल तर A2². कॉस 0 डिग्री किती असतो 1. मग आपला R जो असणार तो भेटेल √A1² प्लस 2 टाइम्स
A1 A2 cos 0 1 झाला, 1 लिहायची काही गरज नाही, हा झाला A2 स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. मग बीच्या जागी फक्त A2 आहे, म्हणजे हा झाला तुमचा कोणता फॉर्म्युला, तर अंडर रूट A1 प्लस A2 त्याचा स्क्वेअरचा फॉर्म्युला. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार आहे, कॅन्सल. मग आपलं जे आन्सर असणार ते असेल A1 प्लस A2. आणि या ठिकाणी याचं जर ऑप्शन तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर पी जो आहे सेकंडचं पी सोबत या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग सेकंड टर्मसाठी आपला जो मॅच आहे तो सेकंड कॉलममध्ये कोणासोबत होतोय, तर पी सोबत होतोय. मग फर्स्टचं आर सोबत, सेकंडचं कोणासोबत, पी सोबत या ठिकाणी आपल्याला मॅच भेटलेला आहे. आता थर्ड टर्म आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. थर्ड टर्ममध्ये φ1 मायनस φ2 जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला किती, 90 डिग्री. आणि A1 आणि A2च्या सगळ्यांच्या व्हॅल्यू कशा आहे, सेम आहे. A1 इज इक्वल टू A2 विच इज इक्वल टू A. मग या केसमध्ये आपण आर फाईन करणार. आर इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, A1 स्क्वेअरच्या जागी A स्क्वेअर टाकला प्लस 2 A1 इंटू A स्क्वेअर झाला आणि कॉस ऑफ किती झाला तर 90 डिग्री आणि प्लस आपला A2 स्क्वेअरच्या जागी पुन्हा एच टाकला A स्क्वेअर. कॉस 90 किती असतो 0. म्हणजे सेकंड नंबरची टर्म आहे ती काय होणार आहे, कॅन्सल. मग झाला A स्क्वेअर प्लस 2 A स्क्वेअर इंटू 0 प्लस आपला A स्क्वेअर. 0 लिहायची गरज नाही आहे. मग आर इज इक्वल टू करायला अंडर रूट A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर काय आला, रूट 2A स्क्वेअर. 2चा तर स्क्वेअर रूट घेता येणार नाही, पण A स्क्वेअरचा येईल. मग रूट 2 तसंच राहिला आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर काय राहिलं A. ओके, मग रूट 2A याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. म्हणजे हा जो थर्ड नंबरचा आहे तो थर्ड नंबरचं यस सोबत या ठिकाणी आपल्याला करेक्ट मॅच भेटतोय. मग थर्डचं जे मॅचिंग आहे तर ते आहे तुमचं यस सोबत. आता लास्ट राहिलं. आता लास्ट तुम्ही सॉल्व्ह नाही केलं तरी तुम्हाला त्याचा आन्सर भेटणार आहे. आणि लास्ट कोणासोबत राहिलं बघा, आर झाला आहे, पी झालेला आहे, यस झालेला आहे. म्हणजे क्यू सोबत आपल्याला या ठिकाणी मॅच भेटेल. पण आपण तरी त्याला सॉल्व्ह करून बघू, म्हणजे आपलं करेक्ट मॅचिंग या ठिकाणी भेटून जाईल. पण सॉल्व्ह करायची तशी गरज नाही, तुम्ही डायरेक्टली याचा आन्सर राईट करू शकतात. आता फोर्थ नंबरचं दिलेलं आहे φ1 मायनस φ2 किती दिलेलं आहे, 180 डिग्री दिलेला आहे. आणि सगळ्या अँप्लिट्यूड सेम आहे. A1 इज इक्वल टू A2 विच इज इक्वल टू A. मग आता आर पुट करणार. मग आरचा फॉर्म्युला काय, A1 स्क्वेअरच्या जागी अंडर रूटमध्ये A स्क्वेअर टाकणार प्लस 2 A1 इंटू Aच्या जागी एच टाकणार, म्हणजे तो आला A स्क्वेअर. आणि कॉस ऑफ किती राहिला तर 180 डिग्री आणि प्लस A2 स्क्वेअर आहे त्याच्या जागी मी A स्क्वेअर टाकणार. मग अंडर रूट आज आला A स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A स्क्वेअर. कॉस 180 असतं -1 आणि प्लस राहिला आपला A स्क्वेअर. मायनस आणि प्लस काय झाला मायनस. मग राहिला A स्क्वेअर मायनस 2A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर. ओके, तर यांची जर ॲडिशन जर केली A स्क्वेअर मायनस 2A स्क्वेअर मायनस A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर काय आलं 0. मग आर जो असणार तो किती असणार 0 असेल. म्हणजे आपला फोर्थ नंबरचं जे आहे तर या फोर्थ नंबरला जो मॅच भेटतोय तो कोणासोबत भेटतोय तर क्यू सोबत या ठिकाणी आपल्याला भेटतोय. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर आपला ऑप्शन नंबर सी जो आहे, सी म्हणजेच आय इज इक्वल टू पहिल्याचं मॅचिंग आर सोबत, सेकंड याचं मॅचिंग पी सोबत, थर्ड याचं मॅचिंग एस सोबत आणि फोर्थ नंबरचं जे मॅच होतं ते क्यू सोबत. ठीक आहे, या कॉलम मधल्या. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी जो आहे तो या क्वेश्चनचा करेक्ट मॅच भेटणार आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन सी आणि ऑप्शन सी म्हणजेच